तर हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझं नाव आहे शुभ्रा आणि आज आम्ही आलेलो आहोत औस्याच्या बालाजीला. तर चला जाऊया. तर इथे असं मंदिर आहे आणि असा व्ह्यू आहे. खूप सारं पटांगण आहे इथे. तर चला जाऊया. तर इथे असं मंदिर आहे, तिथे ट्रॅम्पोलिन आहे आणि इथे घोडासवारी पण असते. तर असं गोल चक्कर मारतात ते. आणि इथे ना किती सुंदर आहे. हे आहे मंदिर. इथे ट्रॅम्पोलिन आहे, पुन्हा इथे असे पायऱ्या आहे. हे आहे बालाजीचं मंदिर. विठ्ठलाची एक फोटो आहे मोठी. तिथे फोटो तरी काढत आहे. इथे कोणतं तरी मंदिर आहे, मला नाही माहिती. इथे एक आहे, इथे आहे आणि असं तिथे पण एक आहे आणि तिकडे पण एक आहे. इथे गेस्ट हाऊस आहे, म्हणजे जे इथं राहण्यासाठी जास्त वेळ जे असतात ना, तर ते इथे राहू शकतात. ते बघा तिथे भक्ती निवास नंबर 2 आहे. आता झालेलं आहे आमचं जेवण. इथे मंदिरातच जेवण भेटलं होतं आम्हाला. तर तुम्हाला मी काहीतरी इंटरेस्टिंग दाखवते. खूप मोठं असं हॉल आहे, म्हणजे ते काही कार्यक्रम वगैरे असतो ना, तर इथे. तर चला. आणि एक मस्त गोष्ट, इथे ट्रॅम्पोलिन. चला, खूप गर्दी आहे त्या ट्रॅम्पोलिनमध्ये. थोड्या वेळाने बसणार आहे. आणि इथे अशी मम्मी बोलत आहे की फुलं खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला दाखवते. चल.
आता जेव्हा मी जाणार आहे तेव्हा ट्रेनमध्ये पण बसणार आहे आणि घोड्यावर पण बसणार आहे. मला आजपर्यंत कळलं नाही की ही काय माहिती असेल तर मला तुम्ही सांगा. बालाजीच्या मंदिरला दर्शन करायला, दर्शन झालं, जेवण झालं, शांत बसला. हां, तसं इथे खूप सावली आहे आणि छान पण वाटतं. ऊन पण आहे, पण सावली पण आहे, ऊन पण आहे. खूप मस्त वेदर झालेला आहे. तुम्ही बघू शकता तिकडे थोडं थोडं आभाळ उठायला चालू झाले आणि इकडे सूर्य कुठं गेलं. हां, तिथे झाडाच्या मागे दिसत नाही. आणि इथे असे फ्लावर्स आहेत, खूप सुंदर फ्लावर्स आहेत. इथे घोडा, हा घोडा मी पण बसणार आहे. आणि इथे काही कासव आहे तुम्हाला दाखवते. इथे आहे म्हणजे जे भक्त येतात ना इथे राहतात, म्हणजे इथे गेस्ट हाऊस आहे, म्हणजे गेस्ट हाऊस इथे फर्स्ट आहे, तिथे सेकंड आणि इथे थर्ड आहे. चला मी दाखवतो. इथे माझा कॉईन गेला होता नाही, हे बघा इथे असं हे एक वाटी आहे, त्याच्यामध्ये बालाजीची मूर्ती, त्याच्यामध्ये काय जायला पाहिजे आपली. तर माझा कॉईन गेलता नाही. इथे कासव आहे, इथे एक आहे, थांबा सारखा 2 मिनिट. इथे 2 आहेत, इथे एक आणि इथे एक आणि इकडे एक. अरे कुठे गेलं, हा इथे एक. आणि इथे असं आहे, इथे जावळ काढण्याचा थांबा नाही तर जावळ काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. इथे घोडा आहे आणि ही रेल आहे, रेल्वे त्याचं हे काढायला जावळ. असं यज्ञ आहे आणि वरी असं आहे. हे वुडन आहे का फायबर आहे मला पण नाही. हे वुड आहे का फायबर, हे फायबर आहे बहुतेक, फायबर आहे. हे असं इथे असं हे आहे आणि हे इथे धबधबा आहे कैलाश पर्वतचा. कैलाश पर्वत इथे दिलेला पण आहे कैलाश. इथे असे सगळेजण फोटो काढत आहेत. हे असे आहे, हे वुड आहे नाही फायबर आहे असं. असं आहे. इथे लग्न वगैरे होतात किंवा हवन वगैरे होतात. हे असे खूप सारे ठेवलेले आहेत कारण की इथे दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत. दिवाळी तर बंद झालेली आहे पण ही तर आणि असं
फोटोशूट चालू आहे. इथे पण इथे पण सगळीकडे फोटोशूट चालू आहे. आणि ती कोणती मुलगी ती मुलगी स्टॉप. हां हे बघा इथे घोड्यावर चालू आहे. खूप मजा आली. भीती वाटत होती कारण की एकदमच फास्ट खूप भीती वाटत होती. नर्वस होते पण काय नाही मजा आली. अरे पप्पा मला त्याच्यात जायचं कशात? ट्रॅम्पोलिनमध्ये प्लीज. तर फ्रेंड्स आता आमचं दर्शन झालेलं आहे. जेवण पण झालेलं आहे घोडागाडीचा देखील. तर आता आम्ही हनुमानच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. येतो आणि हनुमानची मूर्ती मला फोन पूर्ण मागे हे करावं लागेल आहे कारण की खूप उंच आहे. इथून खूप भीती वाटली आणि खूप मजा आली. आता उद्या आम्ही जाणार चाकूरला. तिथे जर पॉसिबल झालं तर मी ब्लॉग पण टाकते आणि तुम्हाला पण दिसेल. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका कारण की जर माझा एखादा नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच तो दिसेल.